चला, इथं झालेली देवपूजा आणि इथं सवासणींचं जेवायला होतं. काल होता मंगळवार, आज आहे बुधवार. तर जेवाय तिकडे सवासणी. चला, आषाढ महिना म्हटला की सगळीकडे हे कार्यक्रम होतात. तर इथं काल मंगळवारचं सवासणींचं जेवायला होतं आमंत्रण. तर मग इथं हळदी कुंकू, छान बांगड्या, सुपारी, हळकुंड आणि छान खोबऱ्याची वाटी, त्यात तांदूळ आणि ब्लाऊज पीस. तर असं आषाढ महिन्यात दिल्या जातं सवासणींना. त्यावर गजरा पण होता. सुनबाईला म्हटलं लाव तू. इथं झालेली देवपूजा. मी आलेली हॉटेलवरून. चला, सगळ्यांना शुभ संध्याकाळ. इथं आराध्याचं दप्तर आहे. असं चालू होता त्याचा अभ्यास. इथं आहे काही वह्या पुस्तकं. चला, सगळ्यांना शुभ संध्याकाळ. तर इतक्यात आले गाड्यावरून. तर दिवसभर थोडं वातावरण हे पावसाचं, मला खूप हवा आणि पाऊस पण चालू आहे. सुनबाईचं किचनमध्ये चालू आहे स्वयंपाक. तर चला, आता आषाढी एकादशी येते, 2 दिवसावरच राहिली आहे. तर म्हटलं एक रेसिपी करू. छोटीशीच आहे पण छान आहे आणि पौष्टिक आहे. लहान मुलांना खूप छान आहे ही रेसिपी. तुम्ही टिफिनला मुलांना देऊ शकता. तर रताळाचे छान काप बनवते. म्हटलं चल थोडंसं वेगळं काहीतरी. तर खिचडी तिखट असते, तर मग गोड काहीतरी बाजूला आपली डिश असतीच ना. तर म्हटलं चला छोटीशी रेसिपी घेऊ. तर छान रताळाचे काप. मिस्टरांनी आणलेले रताळं. आमच्याकडं रविवारी बाजार असतो, तर मग रविवारी बाजारातून आणलेले रताळं. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करू रेसिपी. आणि आवडली तर नक्की लाईक करा. आणि ह्या आषाढी एकादशीला नक्की करून बघा, खूप छान लागते. आणि मुलांना जर वाटलं कधी सकाळी घाई गडबडीच्या ह्याच्यात एक रताळा मस्त साल्टा काढायचे आणि छान वेफर्स करायचे. तव्यावर थोडी तुपाची धार टाकून छान करून देऊ शकता. आणि पौष्टिक पण आहे, खूप कॅल्शियम आहे त्यात. तर चला आता बघू रताळ्याचे काप, आषाढी स्पेशल रेसिपी. तर चला किचनमध्ये. तर चला, सगळ्यांना शुभ संध्याकाळ. कसे आहेत सगळे? मस्त असाल, मजेत असाल. आम्ही पण मस्त आहे. तर तुमच्याकडे पाऊस चालू आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमच्याकडं तर चालू आहे. तर इथं बेसिंगमध्ये मी रताळ धुवून घेतले. तर 2 रताळ आहे. तर पौष्टिक असे छान उपवासाचे आज रेसिपी. छान याचे मी असे तव्यावर तेलामध्ये छान छोटे छोटे काप करून तव्यावर वाफ द्यायची. आणि नंतर गरम दूध, साखर, तुम्हाला हवा असेल तर तूप टाकून छान लागते ही रेसिपी. तर चला, आषाढी स्पेशल छान असे रताळाचे काप आज तुमच्याशी शेअर करते. चला, इथं काप करून घेते मी. थोडे लांब करून घ्यायचे, म्हणजे पातळ करायचे, थोडे लांब करायचे. तर बघा किती छान आले. तर याच पद्धतीने आता करून घ्यायचे काप. तर बघा इथं असे रताळाचे साली काढून छान असे काप करून घेतले वेफरसारखे. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही. इथं तवा ठेवला आहे. तुम्ही गॅस पण कढई पण वापरू शकता. गॅसच आलं तोंडात. इथं घेतलं आहे मी तूप. तर तूप टाकून छान याला वाफ द्यायची आपल्याला. खायचा 1 चमचा तूप टाकून घेतलं आहे. थोडं अजून टाकून घेऊ. चला, इथं काप टाकून घ्यायचे असे. याच पद्धतीने सर्व काप टाकून घ्यायचे, म्हणजे ठेवून घ्यायचे तव्यावर. तर याच्यावर आता आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. आणि कढईने परत थोडं तूप टाकायचे, तुपाची धार. बघा इथं असं कढईने तूप सोडायचं. तूप घेतलं आहे मी परत थोडं. आणि आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे. मग कढईने छान खरपूस होतील हे काप. चला, इथे झाकण ठेवून घेऊ 2 ते 3 मिनिटासाठी. चला, इथं काप झालेले
एक साईड. आता आपण इथं पलटे करून घ्यायचे. तर बघा छान झाले, कलर पण चेंज झाला. पलटी करून घ्यायचे. तर छान झाले. परत 2 मिनटासाठी हे छान परत ठेवून देऊ वाफेवर. तर बघा छान झाले. या आषाढी एकादशीला नक्की करून बघा. आपण जर खिचडी केली तिखट तर त्या सोबत छान आहे आणि खूप छान लागतात बरं का हे. पलटी करून परत 2 मिनटं झाकण ठेवायचं. आणि पातळ काप असल्यामुळं लवकर होते. एकदा काप बघू. बघा किती छान झाले. मस्त वाटीत घ्यायचे. गरमागरम दूध, साखर आणि हवा असेल तर अजून गावठी तूप आणि थोडे काजू बदामाचे तूप. चला इथं छान काप झालेले. बघा किती छान कलर आला. आता हे आपण छान दुधासोबत खाणार आहे. दूध छान दुधात मिक्स करायचे आणि त्यावर थोडी तुपाची धार, ड्रायफ्रूट्स आणि थोडी साखर. बघा किती छान. खिचडीसोबत नक्की करा ही रेसिपी. काढून घेऊ इथं आणि यावर छान गरमागरम दूध थोडे मिक्स करून घेते मी. आता आपल्याला दूध टाकायचं यात. दूध, ड्रायफ्रूट, साखर. पोहे खायचे 2 चमचे साखर घेतली मी. गरम दूध. तर मी काजू बदाम घेतले जे उपवासाला चालतात ते. झाला पदार्थ. छान झालाय पदार्थ. खिचडी सोबत नक्की ट्राय करा. छान झाले की ताळाचे काप नक्की ट्राय करा ही रेसिपी. वेफरसारखे केले की लवकर होते. आपलं शॉर्टकट काम पण होतं आणि छान लागते. नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. जाता जाता सबस्क्राईब करा. चलो बाय.